नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मी स्वरूप चव्हाण तुमचं स्वागत करतो #कोकणी स्वरूप या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आहे 5वी माळ. सो हा ब्लॉग माझा थोडा लेटच जाईल, कारण आधीचे ब्लॉग पण शूट केलेत, तर तेही मला यूट्यूबला टाकायचे. सो असं की आज 5वी माळ असल्यामुळे आम्ही चाललो आहे थोडं फिरायला म्हणजे कुठे, तर तुम्हाला एक थोडासा आमचा छोटा इतिहास सांगतो. तर आमचं जे गाव आहे तामाणे पहिलीवाडी, सो हे आमचं मूळ गाव नाही आहे. सो आमचं मूळ गाव जे आहे वरती घाटावरती पाटपन्हाळ इथे. सो ह्या 5व्या माळीला आमच्या भावकीतली काही लोक जे आहेत ती जातात पाटपन्हाळाची पालखी बघायला, तिकडं दर्शन घ्यायला. सो हे बरेच वर्ष गेले जात आहेत. मम्मी पण 1 वर्ष गेली होती. सो मम्मी मला म्हणाली ती आता आलायस तर जाऊया. सो म्हणून मी माझी सुट्टी एक्सटेंड केली आणि आता आज आम्ही जाणार आहोत पाटपन्हाळ्याला. सो मम्मी क्रुझरने जाईल, म्हणजे ट्रॅक्सने. मम्मी आणि आमचे काकू येते शेजारचे, त्या ट्रॅक्सने जातील. सो मी म्हणजे मला जागा नव्हती गाडीमध्ये, तर मग आमच्या इथे जे वाडीतले भावकीतले आमचे काका आहेत, आशांना बोलतो आम्ही त्यांना. सो त्यांच्या मुलाची गाडी आहे, बाईक. तर ती बाईक मी घेणार आहे, ते माझ्यासोबत असणार आहेत आणि आपण पुढचा प्रवास बघूया कसा असेल तो पाटपन्हाळपर्यंतचा. जमलेच मधले व्हिडिओ टाकायला तर नक्कीच टाकू, कारण गाडी मी चालवतो आहे. सो मोबाईल माउंट करायला माझ्याकडे काही चान्स नाही आहे आणि आपली गाडी आपल्यासोबत नाही आहे. सो गाडी दुसऱ्याची असल्यामुळे शक्यता नाही. हे बघा, हे हेल्मेट घेतलं आहे फॉर द सेफ्टी. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही गावी चालवा, कुठेही चालवा, लांब जा, पण हेल्मेट हे सोबत ठेवा. हेल्मेट घालूनच जा. पोलीस पकडतील म्हणून नाही, तर हेल्मेट हे आपल्या सेफ्टीसाठी तर घ्या. सो मित्रांनो, चला बघूया, आपण त्यांच्या घरी जाऊया, गाडी बघूया, थोडं पेट्रोल वगैरे टाकायचं त्या गाडीमध्ये आणि कशी आहे काय कंडिशनमध्ये आहे, त्यासाठी मी थोडं लवकर निघणार आहे. सो मम्मीसाठी आणि काकूसाठी घ्यायला इथे गाडीवरती येणार आहे ट्रॅक्स, आणि मी जातो त्यांच्या घरी ती गाडी बघायला. चला तर भेटूया आपण पुढे. आपण पाहतो आहे ही सर्व जी घरं आहेत त्या आमच्या भावकीची बहुतेकशी घरं इथेच आहेत जास्तीत जास्त, आणि आम्ही जे आहोत त्या बाजूच्या पाठीमागच्या तिकडल्या वाडीमध्ये. सो ह्या व्हाळाच्या पलीकडे, आत्ता आम्ही या व्हाळातून आलो, सो या व्हाळाच्या पलीकडे ही आमच्या भावकीची घरं आहेत. चला तर मंडळी, आपण आलेलो आहे इथे. ही पहा, ही त्यांची गाडी आहे. ह्या गाडीला आपण घेऊन जायचं आहे. हे त्या काकांचं घर आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. सो हे आमचं आहे जुनं घर. इथे सगळं जुनं देव वगैरे आम्ही इथे बसवलेलं आहे. सो इथे सर्वांची पूजा केली जाते देवांची. तर ते देव आतमध्ये आहेत, तुम्हाला दाखवतो. चला, हा याचा एंट्रन्स आहे आपला. इथून आतमध्ये आलं तर ही देवाची खोली. सो ही देवाची खोली पहा. हे आमचं कुलदैवत. हे पहा, जे संपूर्ण चव्हाण भावकीचे हे कुलदैवत आहे. हे पाहू शकता आपण. असे इथे काही कार्यक्रम पण आम्ही करतो. काही मी नसतो काही वेळेला, पण भावकीतले बरेच जण इथे येऊन असतात या कार्यक्रमाला. सो आमचं हे कुलदैवत. काय सुट्टी आहे खायला, त्याला फिरायला जाऊया. खरंच सांगतो. हे चमकट, तू टाकलास रे व्हिडिओ तुझा? टाकला? खरंच टाकलास? मला दिसलं नाही. कसं काय नाव नाही आलं? काय टाकलं होतंस नाव? काय टाकलंस? चॅनलचं नाव काय तुझ्या, सांगा ती. पहिलेवाडीचा गरबा. हां, तुझ्या चॅनलचं नाव काय? पहिलेवाडीचा गरबा चॅनलचं नाव? यूट्यूब चॅनल. पळतात का रे? तू कितवीला शाळेत? 3री. चल, काय पण पकवू नको, काय पण. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आता पाचारमध्ये. सो ते काका जे आहेत ते गाडी करतात आणि आपण इथे पाठी बघताय की आपली गाडी इथे थांबवली. सो इथून आता बाकी मम्मीने वगैरे ट्रॅक्स येणार आहे. ते ट्रॅक्स आता येईलच. सो आम्ही निघू काकांची गाडी झाल्यावर. सो नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहे अनुस्करा घाटामध्ये. तो घाटाचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे. सो इथे बघा, पाठीमागून गाड्या येत आहेत. हा जो रस्ता आहे इथे एक रस्ता आहे, आणि अजून तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. आम्ही इथे यासाठी थांबलो आहे कारण मम्मीची आणि गाडी अजून, म्हणजे ट्रॅक्स जी आहे पेट्रोलची, ती जरा पाठीमागे थांबल्या असं वाटतं. सो आम्ही इथे जरा थोडा वेळ थांबलो. ही काका माझ्यासोबत आलेत. हा बघा, हा खालचा रस्ता.
अतिशय सुंदर रस्ता आहे, थंडीमध्ये खूप एन्जॉय करण्यासारखा रस्ता आहे बघा. अतिशय सुंदर घाट आहे. कसं कॅमेरा माउंट करायला मला काही चान्स नसल्यामुळे मी काय शूट करू शकलो नाही रस्त्याचा, पण तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो थांबा. हा बघा रस्ता इथून चाललेला आहे, तो पूर्ण असं फिरत असं त्या बाजूने तिकडून इथे येतो. हे दिसतंय ते धरण आहे पांगरीतलं. हा आहे तो विफ आहे. हे काका आहे तिथे, इथे दुकान आणि हे आहे ते महादेवाचं छोटं मंदिर इथे. तिथे पण जरा थांबवून नंतर दर्शन घेऊ. सो हा ऑल ओव्हर व्ह्यू आहे ते. हा बघा रस्ता अतिशय सुंदर आहे, मस्त एन्जॉय करण्यासारखा. कधी आलात कोकणात तर आवर्जून या अनुस्तर घाटाला भेट द्यायला या, एक छोटी ट्रीट म्हणून. हे पादुका, त्यानंतर हे जे धरण तलाव अतिशय सुंदर आणि खूप मजेदार आहे. हा पाहतो कडा खूप देखावेदार आणि सुंदर असा आहे. आणि ही आपली बाईक, त्यावर आपण येतोय. अंकल महाराज यांना मागाशी खायला दिलं, ते खाते. जय हनुमान, जय हनुमान. पहा लालपरी ही पुण्याला जाते. ती आम्हाला खाली पाचाला भेटली होती, तिला क्रॉस करून आम्ही आलो आहे. राजापूर, खारेपटण, पुणे, पाचल, कोल्हापूर. अतिशय डेंजर आणि सुंदर असा घाट आहे हा. जितका डेंजर आहे तितका सुंदर आहे, जितका सुंदर आहे तितका डेंजरही आहे. सो ही बाईच्या मम्मीची गाडी येते आता. परत पुढच्या रस्त्यावर आलं तर दाखवतो तुम्हाला. ही बघा मंडळी गाडी येते. हा बघा ही गाडी आहे टॅक्स मिनिटाची, त्यामध्ये मम्मी येते. झूम करून दाखवतो, त्यामध्ये जरा ब्लर होतोय. अजून एक 5 मिनिटं जातील वरती यायला. पहा ट्रॅक्टर. फोटोचा आनंद घेत आहेत पब्लिक. ते काका ते माझ्यासोबत येतात. ते धुकं आल्यावर ते माहोलच वेगळं असतं बघा. तर मंडळी मम्मीची पण गाडी आलेली आहे बघा, क्रुझर. ते पाहू शकता. मध्ये बसलेत काको मम्मी. बघा इकडे काढतात का. आणि आमची मंडळी सगळी आली तिथे नाश्ता करतायत. निखिल आहे. हा इथे महादेवाचं मंदिर होतं. चिव्याची झाडा बघ कशी आहेत ती, जंगली चिव्यांची. काय दिसते खाली काय नाही, मगाशी दिसत होत. मगाशी ना तळात ना आम्ही वर अर्ध्या वेळेवर दुकान नव्हता. हा नव्हतं. तर मंडळी फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे आई विठलाई देवीच्या मंदिरामध्ये. हा तुम्ही भंडार बघू शकता लावला आहे. सो आतमध्ये तुम्हाला जाऊन ते विठलाई देवीचं मंदिर दाखवतो. आणि बाहेरचे मंदिरं बघूया. हे हनुमान मारुती रायाचं मंदिर पाहू शकता. दुसरं मंदिर बघूया. कळोबा, कळोबाचं मंदिर. जुनी काही मंदिर आहेत बघा इथे. आले होते डिस्टर्ब आहे का आमची. असल्यामुळे गर्दी भरपूर आहे.
आहे बघा, अतिशय सुंदर पद्धतीने ठेवलेली देवीचा जुना मूर्ती आहे. आवाज येणार नाही मंडळी, आवाज जर नसेल आला तर आपण डब करूया. सगळी मंडळी आले बघा इथे. पार्टी बघा. आता आलो आम्ही चतुर्भुज देवालयामध्ये. हे बघा पाठ पन्हाळाचं. सो हे मंदिर आपण बघू शकतो. आतमध्ये जाऊन बघूयात आणि दर्शन पण घेऊया. आणि आमचा चतुर्भुजाची मूर्ती. जेवणाची तयारी चालू आहे मंडळी. आम्ही त्या जेवणाची सुविधा केली बघा. आता आमची पोटपूजा झाल्या, जेवण झाल्या. असे सुंदर अशी आमची सुविधा केली होती. खरंच खूप सुंदर पाटपंढाळमध्ये या गावात. सो आता आम्ही पालखीचं वाट बघतोय, पालखी कधी येते ती. सो आल्यानंतर तुम्हाला ती पालखी दाखवूच नक्की. तर चला भेटूया पुढे पालखी सोहळ्यामध्ये. ही काही जुन्यात मूर्ती आहे बघा. जेवणाचे त्यांना पैसे द्यावे. जुन्या मूर्त्या असतील ना देवाच्या तिथल्या पाठच्या. आगमनाची रांगोळी चालू बघा. पालखीच्या आगमनाची तयारी बघा किती सुंदरपणे केलं.
पाहू शकता पालखी आलेली आहे, काठी आलेली आहे इथे. आणि त्याचं स्वागत असेल लेझिमनी सुरुवात केलेली आहे बघा. दोरीच्या रस्सीच्या साह्याने आता ही काठी उभी केली आहे बघा देवाची.
आता आपण इथे लेझिम पाहिला. आता देवीच्या पालखीच्या पाहूया आपण. खाली सोड मला खाली सोड. तर काठी जरा चुकून पडली गेली खाली. असं काय नाही, होत असतं प्रत्येक वेळेला.
राहतो.
नमस्कार मंडळी, हालत बघा काय झाले. तो पाऊस आला होता मध्ये. आता दर्शन मिशन झालं आणि पुन्हा या अनुस्कर घाटामध्ये आलो आहे. थोडं थांबलो इथे पार्टी ट्रॅक्सला, वॉशरूम वगैरे सगळे करत आहेत. सो आता मी ब्लॉग इथेच एंड करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. हा बघा मंकी हो. सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कळवा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.